नमस्कार. आपण आज या ठिकाणी भोकर नगर परिषदेचे विजयी उमेदवार आदरणीय योगेशजी भोकरकर यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत. तर योगेशजी, काय सांगाल आपण की आपण भरघोस मताने या ठिकाणी निवडून आलात, तर काय सांगाल याबद्दल, विजयाबद्दल आपल्या? आपल्या भोकर नगरपालिकेतील 2025च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण साहेबांनी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण साहेबांनी माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता विश्वास ठेवून मला नाही का उमेदवारी दिली. त्या उमेदवारीचं मायबाप जनतेने मला निवडून देऊन त्यांच्या सेवेसाठी मला नाही का निवडून दिलेलं आहे. त्याबद्दल मी मायबाप जनतेचे आभार मानतो आणि मी त्यांचा सदैव ऋणी असेल. आणि त्याचप्रमाणे मी आपल्या प्रभागातील 2644 लोकांचा मी नगरसेवक म्हणूनच काम करेल. वॉर्डामधील जे समस्या आहेत, नाली, रस्ते, लाईट, ह्या सर्व समस्या ह्या 5 वर्षामध्ये मी सोडवण्याचा पूर्णपूर प्रयत्न करेल. तर या ठिकाणी योगेशजी भोकरकर यांनी सांगितलं की मायबाप जनतेने त्यांना भरभरून निवडून दिलं, मतदान केलं आणि 26चे लोकांचा मी नगरसेवक आहे आणि त्यांच्या हितासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी मी येणाऱ्या 5 वर्षात काम करणार, असं त्यांनी सांगितलं. धन्यवाद.